हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो मित्रांनो, ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिफरन्सिएशनला सुरुवात केली होती. कोणते फॉर्म्युलेज यूज करणार आहात तुम्ही हे पण मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. सो या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करणार आहोत, कारण क्वेश्चन नंबर 1 मधले 6 सम्स आपण ऑलरेडी पाहिलेले होते. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 2. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? सेम क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके, सो डिफरन्शिएशन करायचं आहे आपल्याला विथ रेस्पेक्ट टू एक्स. इथे जर आपण पाहिला तर साधारणतः 18 क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. सो जेवढे या व्हिडिओमध्ये होतील तेवढे आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः आपण व्हिडिओ 1 तासापर्यंतच करू शकतो, कारण त्याच्यापेक्षा मोठं झालं तर अपलोड करण्यामध्येही अडचणी येतात. सो मी बघेन की 1 तासामध्ये केवढे होते, त्याच्यानुसार आपण ठरवूया. ओके, सो लेट अस सी फर्स्ट. फर्स्ट आहे कॉस. आय होप की तुमच्या सगळ्यांकडे बुक आहे, बट तरी पण मी क्वेश्चन या ठिकाणी लिहिणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, हा आहे आपला क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो तुम्ही खाली क्वेश्चनमध्ये जरीही दिलं असेल तरी पण तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे की तुम्ही काय करताय, डिफरन्शिएट करताय. असं डी नका लिहू, डिफरन्शिएटिंग असा पूर्ण शब्द लिहा. मी जस्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी या ठिकाणी डी लिहिलंय, बट तुम्हाला मात्र डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स असं पूर्ण लिहायचं आहे. हां, तुम्ही विथ रेस्पेक्ट टू साठी WRT लिहू शकता, बट डिफरन्शिएटिंग हा शब्द तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे. ओके, आता ॲज युजल आपण dy/dxच्या फॉर्ममध्ये घेतो. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉसचं डिफरन्शिएशन करणार आहोत, मग आपण एक्स स्क्वेअरचं करणार आहोत आणि मग आपण ए स्क्वेअरचं करणार आहोत. ओके, सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सगळे बेसिक्स पाहिले होते आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, कारण तो व्हिडिओ पाहिला असेल तर हे तुम्हाला थोडंसं इझी जाऊ शकतं. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा कॉसचं डिफरन्शिएशन आपण करणार आहोत. कॉसचं डिफरन्शिएशन काय येतं? मी काय सांगितलं होतं, जर सी असेल तर आपण मायनस साईन घेतो आणि मायनस या ठिकाणी साईन एक्स येतं. ओके, कॉस एक्सचं काय येतं? मायनस साईन एक्स. आता या ठिकाणी ॲज अ एक्स म्हणून काय आहे? हे पूर्ण ब्रॅकेट. सो एक्सच्या ऐवजी आपण हे पूर्ण ब्रॅकेट लिहिणार आहोत. ओके, सो आता आपण लिहूया. मायनस साईन येणार आहे कॉसचं डिफरन्शिएशन आणि आपण एक्स लिहितो. एक्स ऐवजी तुम्ही हा पूर्ण ब्रॅकेट लिहिणार आहात. हे झालं आपलं पहिल्या टर्म, म्हणजे पहिल्या या टर्मचं डिफरन्शिएशन. ओके, आता नेक्स्ट फंक्शन आहे. काय आहे याच्या आतमध्ये? आता हा तुम्हाला पूर्ण ब्रॅकेट घ्यायचा आहे, जो राऊंड ब्रॅकेट आहे तर तो हा पूर्ण ब्रॅकेट. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घ्यायचा आहे. तुम्ही एकाच स्टेपमध्ये हवं ते सगळं करू शकता किंवा तुम्ही हे खाली घेतलं तरी पण चालेल. ओके, आता आपण ॲज युजल हा जो पूर्ण टर्म आहे मायनस साईन इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे आपण आहे असं पुन्हा एकदा खाली लिहिणार आहोत, कारण हे आपल्याला शेवटपर्यंत आहे असंच लिहावं लागणार आहे, कारण ह्याचं डिफरन्शिएशन झालंय. आता याचं डिफरन्शिएशन करताना हा यू प्लस व्हीचा फॉर्म आहे. मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक फॉर्म्युला सांगितलेला होता, यू प्लस व्ही असं जर असेल तर. सो यू प्लस व्ही जर असेल तर आपण काय करतो, आधी आपण यूचं डिफरन्शिएशन करणार आहोत आणि मग आपण व्हीचं डिफरन्शिएशन करणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लेट मी राईट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय डी वाय. आधी मी याचं डिफरन्शिएशन करणार आहे, प्लस करणार आहे डी. तुम्ही हे सेपरेट पण घेऊ शकता, आधी एक्स स्क्वेअरचं मग ए स्क्वेअरचं, कसं आहे 2 स्टेप्समध्ये पण करू शकता, बट तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी आता इथे एकाच स्टेपमध्ये करेन. हे पुन्हा एकदा आहे असं येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हां, आता याचं आपण डिफरन्शिएशन कसं करणार? एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय होतं? एक्स रेस टू एनचा फॉर्म आहे, म्हणजे एन एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, हा फॉर्म्युला होप्सो सगळ्यांना माहिती असेल, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला होता. सो या ठिकाणी ॲज एन काय आहे? 2 आहे. सो इथे आपला फॉर्म्युला कसा तयार होईल? 2x⁻1 नाही लिहिलं तरी पण चालेल किंवा लिहिलं तरी पण चालेल, मी नाही लिहित आहे. ओके, प्लस आता ए काय आहे? या ठिकाणी कॉन्स्टंट घेणार आहोत आपण. कोणत्या टर्मला कॉन्स्टंट घ्यायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर ज्याच्यामध्ये एक्स नसेल, आता या ठिकाणी एक्स आहे, इथे पण एक्स होता. ओके, ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, इथे कुठे एक्स आहे का? नाहीये. सो ज्या ठिकाणी एक्स नसेल त्या टर्मला आपण कॉन्स्टंट घेतो. का बरं? कारण इथे आपण काय लिहिलंय? डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट ऑफ एक्स. मग आता या ठिकाणी एक्सच प्रेझेंट नाहीये, सो आपण कोणाला डिफरन्शिएट करणार? बरोबर, दॅट्स वाय आपण या टर्मला काय कन्सिडर करणार आहोत? कॉन्स्टंट. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिलाच रूल हा पाहिला होता की जेव्हा कधी कॉन्स्टंट असेल आणि जेव्हा त्या कॉन्स्टंटला आपण डिफरन्शिएट करतो तेव्हा त्याचं आन्सर काय येतं? 0 येतं. ओके, सो झालं सिम्पल. 0 तर आपण आता नाही लिहिणार आहोत. सो साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2x. अजून तुम्ही काय करू शकता? असं आन्सर लिहिलं तरी पण चालेल. अजून तुम्ही काय करू शकता? जस्ट या 2x ला पुढे शिफ्ट करा. नाही केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये, बट केलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, झालं आपलं आन्सर आलं. सो बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. ओके, हे आहे तुमचा आन्सर. हवं तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा dy/dx असंही लिहू शकता उत्तरामध्ये, किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल, जसं हे आपण वरती मेन्शन केलेलं आहेच. ओके, सो तुम्हाला हवं असेल तुम्ही इथं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज सेकंड.
या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे 3x+2 ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस या ठिकाणी आहे 5 आणि याचं आपल्याला घ्यायचं अंडर रूट. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणाचं डिफरन्शिएशन करणार आहोत, अर्थात हे जे अंडर रूट आहे याचं. का? कारण अंडर रूट हा सगळ्यात बाहेरचा फंक्शन आहे. जेव्हा अशा पद्धतीने फंक्शन आपल्याकडे असतात तेव्हा आधी आपल्याला अंडर रूटला डिफरन्शिएट करायचं आहे, मग आपण एक्सपोनेन्शियलला डिफरन्शिएट करणार आहोत, मग आपण एक्सपोनेन्शियलच्या वरती जे पॉवरमध्ये दिलं याला डिफरन्शिएट करणार आहोत आणि मग आपण फायला डिफरन्शिएट करणार आहोत. ओके, सो याचा क्रम तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा जेणेकरून तुम्हाला डिफरन्शिएशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इट्स टेक ग्रीन कलर. ओके, तुम्हाला इथे लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे नेहमीप्रमाणे तुम्ही प्रत्येक ठिकाणी लिहिणार आहातच. dy/dx इज इक्वल टू सगळ्यात पहिल्यांदा रूटचं डिफरन्शिएशन आपण याला कसं लिहू शकतो अजून e3x+2 + 5 याला आपण काय लिहितो हाफ. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी याचं कारण वगैरे सगळं काही सांगितलं होतं, सो आता पुन्हा रिपीट नाही करणार आहे. सो हे तुम्ही हवं तर बाजूला असं पण लिहून दाखवू शकता, नसेल लिहायचं तर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट पण करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, जर तुम्हाला हवं असेल तुम्ही असं वरती एकीकडे टर्म म्हणून मेन्शन करून ठेवू शकता dy/dx सॉरी dx. ओके, आता आपण याला करणार आहोत डिफरन्शिएट. याला डिफरन्शिएट करताना काय होईल, हे पुन्हा x⁻n चा फॉर्म आहे, हे काय आहे n ची व्हॅल्यू आहे, मग हे जे हाफ आहे ते काय होईल पुढे येईल. ओके, सो हाफ आलं या ठिकाणी पुढे e/3x+5 + 5. आता या ठिकाणी काय करायचं असतं -1 n-1 आपण करतो ना, n पुढे येतो x n-1. सो हाफमधून -1 गेला तर -1 -हाफ या ठिकाणी राहणार आहे. आता हे झालं पहिलं डिफरन्शिएशन, म्हणजे पहिल्या टर्मचं डिफरन्शिएशन कंप्लीट झालं. आता तुम्ही शेवटपर्यंत याला अजिबात हात लावणार नाही आहात. हां, तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता. सिम्प्लिफाय कसं करू शकता, तर हे जे पॉवरमध्ये -हाफ आहे याला तुम्ही अशा पद्धतीने 1/e3x+5 + 5 आणि याला तुम्ही असं रूटमध्ये टाकू शकता आणि इथं 2 आहे असा. ओके, हे पण तुम्ही करू शकता. हे मी लास्ट स्टेपमध्ये करून दाखवेन. ओके, आता तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. ओके, आता आपल्याला नेक्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन करायचं आहे. नेक्स्ट टर्म कोणता आहे, हा टर्म नेक्स्ट आहे. सो याचं आता आपण डिफरन्शिएशन करणार आहोत. सो डी इन ब्रॅकेट ई, आता याला नाही लिहायचं, पॉवरला नाही लिहायचं तर कारण पॉवरचं ऑलरेडी डिफरन्शिएशन करून झालेलं आहे. dy/dx. ओके, सेम तुम्हाला हे कॉपी करायचं आहे, मी कॉपी करत बसत नाहीये, बट तुम्हाला हे टर्म शेवटपर्यंत कॉपी करत घेऊन जायचं आहे. आता जेव्हा आपण याचं डिफरन्शिएशन घेऊ तेव्हा काय होईल, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तर हा आहे ई एक्सपोनियन्शियलचा फॉर्म. ओके, एक्सचा फॉर्म आपण याच्या आधी बऱ्याचदा पाहिलेला आहे की जेव्हा e⁻x असेल तेव्हा e⁻x आहे असंच राहतं, याचं कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन होत नाही. ओके, सो e⁻x तुम्हाला आहे असंच ठेवायचं आहे, दॅट विल बी 3x+5. मग आता तुम्हाला हा जो आतमधला ब्रॅकेट आहे याचं डिफरन्शिएशन करायचं आहे, कारण e⁻x तुम्ही तसंच ठेवू शकता, बट तो जो ब्रॅकेट आहे एक्स आहे त्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे, त्याचं मात्र तुम्हाला डिफरन्शिएशन सेपरेट करावं लागेल dy/dx. आणि आता हा जो शेवटचा टर्म राहिला आहे 5 त्याला पण आपण इथेच एकातच घेऊन टाकूया, किंवा तुम्ही खाली पण घेऊ शकला असता, बट बेस्ट आहे की एवढ्या स्टेप्स सोडवण्यापेक्षा आपण याच्यामध्ये सगळं कंबाईन करून टाकूया. डॉट याचा अर्थ इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. हे तुम्हाला परत खाली आहे अशी स्टेप उतरवायची आहे. असे ॲरो तुम्हाला एक्झाममध्ये नाही दाखवायचे, तुम्हाला हे स्वतः लिहायचं आहे. मी जस्ट या ठिकाणी व्हिडिओ बनवायचा म्हणून टाइम जाऊ नये यासाठी तुम्हाला खाली असे ॲरोज दाखवते, बट तुम्हाला एक्झाममध्ये असं नाही करायचं आहे. अगेन ही टर्म जी आहे ती आहे अशी येणार आहे 3x+5. आता याचं डिफरन्शिएशन काय होईल, मी काय सांगितलं होतं, जेव्हाही कधी या ठिकाणी फक्त एक्स असेल आणि एक्सला कोणतीही पॉवर नाही आहे तेव्हा तुम्ही जे पण कोइफिशियंट असेल या ठिकाणी ते लिहायचं आहे. तेच का आपण लिहितो, कारण बघा या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलं तरी पण या ठिकाणी काही नाही म्हणजे आपण पॉवर 1 घेतो. ॲज पर आवर फॉर्म्युला हा 1 पुढे येईल, सो 3 × 1 x⁻1 - 1. 3 × 1 3 होणार आहे, x⁻1 - 1 x⁻0, x⁻0 काय होतं 1, सो 3 × 3 शेवटी 3च आन्सर आलं. मग दॅट्स वाय एवढं सगळं सॉल्व्ह करण्यापेक्षा डायरेक्ट या ठिकाणी जेव्हा पण कधी एक्स असेल तेव्हा तुम्हाला काय घ्यायचं आहे, 3 घ्यायचं आहे. मल्टिप्लायचं साईन आहे 3. 5 काय आहे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, सो काही करायचं गरज नाही आहे, 5ला 0 घ्यायचं आहे. ओके, 0 नाही घेतलं तरी पण चालेल. अगेन या ठिकाणी 5 परत 0 येणार आहे, सो आपण त्याला नकोच घेऊया ना, 0 घेऊन काय करणार आहोत आपण. ओके, अगेन तुम्हाला ही जी वरची टर्म आहे ती आहे अशी लिहायची आहे. आता तुम्ही वरची टर्म लिहिताना मी मगाशी ज्याप्रमाणे अंडररूटमध्ये घ्यायला सांगितलं होतं त्याप्रमाणे घेऊ शकता. फक्त याला अंडररूटमध्ये टाकायचं आहे आणि खाली का आपण घेतोय, कारण पॉवर -हाफ आहे, दॅट्स वाय. जर पॉझिटिव्ह हाफ असते आपण त्याला वरतीच अंडररूटमध्ये घेतलं असतं. ओके, आणि आता तुम्ही हा जो ब्रॅकेट आहे हा मल्टिप्लायज करतोय असं तसं, मग तुम्ही या ठिकाणी वरती ब्रॅकेट लिहिलं तरी पण चालेल, कारण इथे जे पण टर्म असतं त्याला आपण याच्याशी मल्टिप्लायज करतो. सो 1 × हा पूर्ण ब्रॅकेट इथेच येणार आहे, सो तुम्ही डायरेक्ट इथेच लिहा. अगेन तुम्ही हा जो 3 आहे याला पुढे घेऊ शकता, नाही घेतलं काही प्रॉब्लेम नाहीये, घेतलं तरी पण चालणार आहे. सो आता आपण घेऊन टाकूया. ओके, एक सिस्टीम असते लिहिण्याची, तर त्याप्रमाणे तुम्ही घेतला तरी पण चालेल, नाही घेतलं तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. आणि व्हॉट्स तुमचा आन्सर आलेला आहे dy/dx.
ओके, हे आहे तुमचा आन्सर. जरा कलरमध्ये करूया जेणेकरून हे बोल्ड दिसेल आणि ते मध्ये मध्ये मात्र तुम्हाला सगळे टर्म्स लिहायचे आहेत. होप्स तुम्ही तर स्क्रीनशॉट वगैरे घेतला असेल. हा कलर पण आय थिंक सो की डार्क आहे, नसेल तर मी कलर चेंज करते कारण मे बी स्क्रीनशॉटमध्ये दिसला नाही दिसला तर आपण ब्लॅक घेऊया, युनिव्हर्सल डार्क कलर. नेक्स्ट आहे थर्ड. थर्ड काय आहे? लॉग इन ब्रॅकेट टॅन इन राऊंड ब्रॅकेट एक्स बाय टू. ओके, अगेन तुम्हाला या ठिकाणी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायचं आहे, नेहमीप्रमाणे डी वाय बाय डी एक्स. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणाचं या ठिकाणी घ्यायचं आहे डिफरन्सिएशन? सगळ्यात पहिल्यांदा लॉगचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे. फर्स्ट येणार आहे तुमचं लॉगचं डिफरन्सिएशन, त्याच्यानंतर मग तुम्हाला टॅनचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे, मग तुम्हाला एक्स बाय टूचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे. ओके, सो ज्याप्रमाणे त्या ब्रॅकेटमध्ये अरेंज्ड आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्यांचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे. एक मोठा ब्रॅकेट घेऊया आपण, कर्ली ब्रॅकेट घेऊया कारण दुसरं काहीच नाही आहे ते घेण्यासारखं. लॉग टॅन, याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकूया. ओके, सो लॉगचं डिफरन्सिएशन आपण काय घेतो? लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. आता या ठिकाणी एक्स म्हणजे काय आहे? हे जे पूर्ण टर्म आहे याला आपण म्हणणार आहोत एक्स, कारण जे पण ब्रॅकेटमध्ये असतं ज्याचंही आता आपण लॉग विथ रिस्पेक्ट टू लॉग घेणार आहोत तर त्याला आपण म्हणूया एक्स. मग आता या ठिकाणी 1 डिवायडेड बाय हा पूर्ण टर्म म्हणजेच टॅन एक्स बाय टू. ओके, हे झालं लॉगचं डिफरन्सिएशन. आता आपल्याला घ्यायचं आहे नेक्स्ट, दॅट इज टॅनचं डिफरन्सिएशन. सो आपण इथे लिहूया डी टॅन, याला आपण टाकूया स्क्वेअर ब्रॅकेट एक्स बाय टू बाय डी वाय बाय डी एक्स. ओके, एक्स. आता या ठिकाणी तुम्ही सगळ्याच एकत्र लिहिले तरी पण चालेल. टॅन नंतर आपण कोणाचं डिफरन्सिएशन करणार आहोत? एक्स बाय टूचं. सो याच्यासोबतच आपण इथे एक्स बाय टू पण घेऊन घेऊया, एक्स बाय टू. तुम्ही याला एक्स बाय टूला असं पण लिहू शकता, हाफ इंटू एक्स. ओके, असं पण चालू शकतं, डिवायडेड बाय डी एक्स. आता हे पुन्हा एकदा आहे असं 1/tan एक्स बाय टू आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. आता याचं आपण डिफरन्सिएशन करूया. याच्यामध्ये पण दोन टर्म्स आहेत, एक तर बाहेरचा एक्स आहे आणि आतमध्ये एक्स डिवायडेड बाय टू आहे. सो तुम्हाला दोघांचं पण डिफरन्सिएशन करायचं आहे. सो बाहेर टॅन आहे, टॅनचं डिफरन्सिएशन काय होतं? सेक स्क्वेअर एक्स. ओके, एक्स बाय टूचं डिफरन्सिएशन करायचं आहे. आता या ठिकाणी एक्स बाय टूचं डिफरन्सिएशन तुम्ही आता एक्स बाय टू आहे असं लिहा, आता तुम्ही डिफरन्सिएशन करा. ओके, सो एक्स स्क्वेअरच्या ऐवजी इथे फक्त एक्स लिहायचं नसतं, एक्स बाय टू लिहायचं असतं, सॉरी एक्स बाय टू लिहायचं असतं कारण एक्सची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी एक्स बाय टू आहे. आता तुम्हाला या एक्स बाय टूचं पण डिफरन्सिएशन करायचं आहे. सो एक्स बाय टूचं डिफरन्सिएशन काय येणार आहे? एक्सचं तसंही आपण वनच घेतो कारण एक्सची पॉवर या ठिकाणी वन आहे. सो या ठिकाणी काय घेऊ शकतो आपण? हाफ इंटू एक्स. हाफ इंटू एक्स घ्या किंवा डायरेक्ट एक्सच्या ऐवजी वन लिहा किंवा नाही लिहिलं तरी पण फक्त हाफ पण चालेल कारण हाफ मल्टिप्लाय बाय वन काय येणार आहे? हाफच येणार आहे. ओके, सो आता आपण इथे लिहूया सगळे टर्म्स किंवा याला पण मी इथे लिहिते जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट स्टेप एक्सप्लेन करायला मला इझी पडेल. टॅन एक्स बाय टू. आता आपण अजून काय करू शकतो? हे जे टॅन 1/tan आहे, 1/tan याचा अर्थ काय? कॉट. ओके, 1/tan काय होतं आपलं? कॉट होतं. कॉट म्हणजेच काय? कॉस बाय साईन. ओके, कॉस थिटा बाय साईन थिटा म्हणजे कॉट होतं. मग तेच आता आपण लिहूया या ठिकाणी. थिटा काय आहे आपल्या इथे? एक्स बाय टू. थिटा काय असतो? अँगल. म्हणजे जे पण ब्रॅकेटमध्ये असेल ते काय असतं? आपलं अँगल. याच्यासाठी हे अँगल आहे, याच्यासाठी हे अँगल आहे. ओके, इथे कुठलाही अँगल नाही कारण हे काय आहे? कोएफिशियंट आहे. सो आता इथे आपण काय लिहूया? कॉस वरती लिहूया कारण हे कॉट आहे, सो आपण कॉस वरती लिहितोय. डिवायडेड बाय साईन खाली घ्यायचं आहे, एक्स बाय टू. ओके, तुम्ही म्हणाल जर मी एवढंच आन्सर ठेवलं तर नाही काय चालणार? तर शक्यतो असं ठेवू नका कारण याला पुढे आपण डिफरन्शिएट इझिली करू शकतोय. जर थोडंसं डिफरन्सिएशन अवघड असतं, फॉर एक्झाम्पल आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काही शेवटचे एक्झाम्पल्स पाहिले होते ज्या ठिकाणी सिम्प्लिफाय करणं अवघड होतं शेवटी, त्याच्यामुळे आपण त्याला तसंच ठेवलं होतं. पण या ठिकाणी सिम्प्लिफाय करणं इझी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, आफ्टर दॅट आता या ठिकाणी अजून याला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो? सेक स्क्वेअर म्हणजे काय? 1/cos इज इक्वल टू काय असतं? सेक असतं. सो या ठिकाणी आपण सेक स्क्वेअर एक्स बाय टूला कॉस एक्स बाय 1/cos एक्स बाय टू पण घेऊ शकतो. सो या ठिकाणी 1/cos इथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर घ्यायचा आहे आणि एक्स बाय टू डॉट हाफ. आता या ठिकाणी हाफचा जो टू आहे तो आपण पुढे घेऊन टाकूया. सो मी इथेच डायरेक्ट हाफचा टू घेते. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असतील प्रिव्हियस इयरचे, तर फॉर्म्युला एक होता प्रिव्हियस इयरचा जो मी या ठिकाणी लिहिते. तुम्हाला जर फक्त ट्रिगोच्या फॉर्म्युल्याची सिरीज हवी असेल तर ते पण सांगा, ते एका व्हिडिओमध्ये होऊन जाईल, जास्त मोठे नाही आहेत, फक्त 34-35 समथिंग फॉर्म्युले आहेत ते आपण पाहूया. सो इथे कसा फॉर्म आहे? 2 sin थिटा कॉस थिटा. 2 sin थिटा कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे 2 sin थिटाचा. ओके, 2 sin थिटा कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे 2 sin थिटाचा. ओके, सो या ठिकाणी आपण
पण इथे तुम्ही जर पाहिलं तर 2 साइन थिटा आहे का, तर नाही, थिटा बाय 2 आहे. मग आपल्याला हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय करावा लागेल. सो 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2. आपण ह्याला सगळ्याला 2 ने डिवाइड केलं. सो दॅट्स वाय फॉर्म्युला काय आला आपल्याकडे, 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजे या ठिकाणी आपली अशी टर्म आहे का, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, ग्रीन कलरमध्ये मी ज्याला हायलाइट केली आहे त्याला सेम टर्म पाहायला मिळते, x/2 वगैरे सगळं. येस, फक्त या ठिकाणी थिटाच्या ऐवजी आपण एक्स सपोज करतोय. ओके, हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जेव्हा x/2 या ठिकाणी जर नसतं, फक्त फक्त x असतं, 2 नसतं खाली, तर आपण हा फॉर्म्युला वापरला असता. पण आता या ठिकाणी हाफ आहे ना, सो दॅट्स वाय आपल्याला हा खालचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके, सो आता या ठिकाणी 2 साइन थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 याच्याऐवजी आपण इथे काय लिहू शकतो, एक मिनिट, कॉस स्क्वेअर आहे, सो एक कॉस आपण इथे कॅन्सल करून टाकूया. ओके, म्हणजे इथे काय राहील, खाली एकच कॉस राहील. ओके, सो 1 बाय, इथे 1 राहील, काहीच नाही, त्याच्यामुळे 1 बाय, आता याच्याऐवजी आपण काय लिहूया, साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय, साइन एक्स तुम्हाला लिहावं लागेल. ओके, साइन एक्स लिहायचं, थिटा लिहायचं नाहीये, कारण एक्स म्हणजेच काय आहे, थिटा आहे. सो या ठिकाणी येईल आपला साइन एक्स. 2 पण आपला ऑलरेडी या फॉर्म्युलामध्ये गेलेला आहे, सो तुम्हाला 2 पण इथे पुन्हा लिहायचं नाहीये. दॅट्स वाय आपण या 2 ला पुढे आणलं होतं. ओके, आणि आणखी एक टर्म होतं की या ठिकाणी पण कॉस आहे, इथे पण कॉस आहे, ते आपण घालून टाकलं. आता या ठिकाणी आहे 1 बाय साइन थिटा. 1 बाय साइन म्हणजे 1 अपॉन साइनचं उलटं काय होतं, रेसिप्रोकल काय होतं, साइन कोसेक. येस, कोसेक होतं. सो या ठिकाणी येणार आहे कोसेक एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्स आलेला आहे. सो इथे आपण एक नवीन फॉर्म्युला वापरला होता, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2 साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा होतं. सो हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हे झालं आपलं पूर्ण आन्सर. हे मी हायलाइट केलं होते तुम्हाला समजवण्यासाठी, सो हे आपण इरेज करून टाकूया. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल काय आहे, अंडर रूट एक्स. सो अगेन या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर अंडररूटला डिफरन्शिएट करावं लागेल, मग टॅनला डिफरन्शिएट करावं लागेल, मग या अंडररूटला डिफरन्शिएट करावं लागेल, आणि मग एक्सला डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, सो तुम्हाला लिहायचे ते डिफरन्शिएटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू डी, सगळ्यात पहिल्यांदा तर अंडररूटमध्ये, किंवा तुम्ही या ठिकाणी अंडररूटला असं मेन्शन करा, तर जेणेकरून तुम्हाला सोडवायला इझी पडेल. ओके, सो आता या ठिकाणी कसं होईल, dy बाय dx टॅन अंडर रूट एक्स रेस टू हाफ. सो हा जो हाफ आहे तो पुढे येईल, हाफ टॅन अंडर रूट एक्स. हाफमधून 1 गेला तर मायनस हाफ राहील या ठिकाणी. सिमिलरली तुम्ही याला पण खाली रूटमध्ये घेऊ शकता, जसं आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये इथे रूटमध्ये घेतलं होतं. कुठे गेले एक्झाम्पल, इथे जेव्हा हाफ असेल तेव्हा आपण ह्याला अशा पद्धतीने खाली रेसिप्रोकल घेऊन रूटमध्ये घेऊ शकतो. तर त्याप्रमाणे तुम्ही या स्टेपमध्ये किंवा नेक्स्ट स्टेपमध्ये कुठेही घेऊ शकता. ओके, सो आता आफ्टर दॅट आता आपल्याला कोणाचं डिफरन्सिएशन करायचं आहे, टॅनचं. सो डी टॅन अंडर रूट एक्सला पण सोबत घ्यायचं आहे, कारण अंडर रूट एक्स हे काय आहे, टॅनचं फॉर एक्झाम्पल अँगल आहे. ओके, नेक्स्ट आपण अंडर रूट एक्सला डिफरन्शिएट करणार आहोत. सो अंडर रूट एक्सला मी एक्स रेस टू हाफ लिहिते. आता नेक्स्ट आपल्याला फक्त एक्सचं डिफरन्शिएशन करायचं आहे. सो फक्त एक्सचा डिफरन्स. सो आता आपण इथे लिहूया हाफ, या टॅन अंडर रूट एक्सला आपण खाली घेऊया रूट एक्समध्ये, रूट टॅन अंडर रूट एक्स. याचं डिफरन्सिएशन, ओके, याचं डिफरन्सिएशन कसं होणार आहे, सेक स्क्वेअर एक्स. एक्सच्या ऐवजी आपण या ठिकाणी रूट एक्स घेऊया, कारण एक्स काय आहे, इथे रूट एक्स आहे. आता इथे काय होईल, हाफ पुढे येईल, हाफ पुढे येईल, आणि हाफ पुढे आल्यानंतर एक्स रेस टू हाफ राहील. एक्स रेस टू हाफलाच आपण अंडर रूट एक्स पण घेऊ शकतो, जसं आपण इथे घेतलं सेम त्याचप्रमाणे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे जर आपण पाहिलं तर एक्सचं डिफरन्सिएशन काय असतं, 1. सो 1 घेतला नाही घेतला तरी पण चालू शकतो. आता हे 1 मल्टिप्लाय बाय सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स आहे, डायरेक्ट मी या ठिकाणी सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स घेते. 1 दोन्हीकडे पण मी नाही घेते, याचं पण 1 नाही घेते, याचं पण 1 नाही घेते, कारण मल्टिप्लाय बाय 1च येणार आहे. अंडर रूट काय आहे, 2 टॅन रूट एक्स हा डॉट, आणि या ठिकाणी काय आहे, 2 रूट एक्स. आता हा 2 आणि हा 2 यांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. सो या ठिकाणी आन्सर काय आलं, सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स डिवायडेड बाय 4 अंडर रूट टॅन रूट एक्स डॉट रूट एक्स. ओके, सो अशा पद्धतीने आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. तुम्ही अजून एक काय करू शकता, हवा त्या अंडर रूट एक्सला आपण पुढे घेऊ शकता हवा असेल तर, नाहीतरी पण मागेच ठेवलं तरी पण चालेल. ओके, शक्यतो आपण जी छोटी टर्म असते त्याला पुढे घेतो, पण असं काय याच्यामुळे तुमचे मार्क्स वगैरे कट होतील असं काही नाहीये. सो आपण याला इथेच ठेवूया, जाऊ द्या. हे झालं तुमचं आन्सर. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे.
नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन. हा, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. इथे आपण कुठलाही एक्स्ट्रा फॉर्म्युला नाही वापरलाय, जे आपले नेहमीचे फॉर्म्युले आहेत त्याच्यानेच आपण हे सॉल्व्ह केलंय. नेक्स्ट आता आपण पाहतोय फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय म्हणतोय आपला, कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब. ओके, ॲज युजल या ठिकाणी आधी आपल्याला हा जो कॉटचा क्यूब आहे याला एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये ट्रीट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मग लॉग घेणार आहोत आपण आणि मग आपण एक्स क्यूब घेणार आहोत. तुम्हाला इथे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स, dy by dx is equal to d cot cube under inside the bracket by dx. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो 3 आहे तो पुढे येईल. 3 पुढे आल्यानंतर कॉटचं डिफरन्शिएशन काय होतं, आता तुम्ही सध्या कॉट स्क्वेअरच लिहा, मग आपण नेक्स्ट टर्ममध्ये डिफरन्शिएट करूया. ओके, कॉट स्क्वेअर एक्स काय आहे या ठिकाणी, हा पूर्णचा पूर्ण ब्रॅकेट दॅट इज लॉग एक्स क्यूब. ओके, हे झालं पहिल्या फर्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन. नेक्स्ट टर्ममध्ये आपल्याला काय करायचं, कॉटचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. सो फक्त या ठिकाणी येणार आहे कॉटचं स्क्वेअर तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागेल, कारण इथे काय आलेलं आहे आपल्याकडे कॉटचं स्क्वेअर. सो कॉट स्क्वेअर अगेन या ठिकाणी तुम्हाला 3 घ्यायचं नाही, कारण 3चं ऑलरेडी आपण डिफरन्शिएशन फाइंड आउट केलंय. 3 या ठिकाणी काय होतं, 3 वॉज दी कॉन्स्टंट. सो म्हणजे 3 या ठिकाणी आता कॉन्स्टंट झालेला आहे, याला आपण आता बाहेर काढलेला आहे. ओके, एक्स काय आहे आपला पूर्ण लॉग, म्हणजे लॉग सोबत जे पण आहे ते एक्स क्यूब बाय डी वाय बाय डी एक्स, आणि हे या ठिकाणी कम्प्लीट ब्रॅकेट. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट टर्म. अजून याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, लॉग एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन करणार आहात. सगळं आपण इथे लिहून घेऊया जेणेकरून आपलं परत कन्फ्युजन नाही होणार. लॉग एक्स क्यूब डी वाय बाय डी एक्स. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहात, एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करणार आहात, म्हणजे हा जो 3 आहे पुढे येईल आणि बाहेर राहील फक्त एक्स. सो डी बाय डी एक्स एक्स क्यूब. ओके, आणि ॲट द एंड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फक्त एक्सचं डिफरन्शिएशन. ओके, सो ही पूर्ण सिरीज आहे, आता आपण ह्याला सोडवत जाऊया. तुम्ही आधी हे केलं मग हे असं केलं तरी पण चालेल, किंवा सगळं एकत्र केलं तरी पण चालेल, ॲज यू विश. सो इथे 3 कॉट स्क्वेअर जे पण सगळे टर्म्स आहेत ते आहे असे राहतील. सॉरी, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, इथे ब्रॅकेट जो आहे तोच द्या शक्यतो, हे क्वेश्चनमध्ये असेल तर. बाकीचे टर्म्स क्वेश्चनमध्ये नाही आहेत, आपण जास्तच घेतले, सो तुम्ही त्याला कोणताही ब्रॅकेट देऊ शकता. आता या ठिकाणी कॉट स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय होईल, कॉट काय असतं, मायनस कोसेक स्क्वेअर. तर त्याप्रमाणे टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर असतं, त्याप्रमाणे कॉट स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर. मायनस का, कारण इथे सी असेल तर आपण काय लक्षात ठेवलं होतं, मायनस कोसेक. आता या ठिकाणी एक्स म्हणजेच काय आहे, लॉग स्क्वेअर ब्रॅकेट देऊया आपण याला, लॉग एक्स क्यूब स्क्वेअर ब्रॅकेट. आता या ठिकाणी लॉगचं तुम्हाला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. लॉगचं डिफरन्शिएशन काय असतं, 1/x घ्यायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही घेणार आहात 1/x. आता एक्स म्हणजेच काय येईल या ठिकाणी, एक्स म्हणजेच काय येईल या ठिकाणी, एक्स क्यूब येईल. सो एक्स क्यूब आहे असं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन, म्हणजे 3x⁻². एक्सचं डिफरन्शिएशन 1 येईल, त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी पण चालेल. आता तुम्हाला सगळ्याचं डिफरन्शिएशन घेऊन झालेलं आहे, जस्ट सगळ्यांना अरेंज करा. या ठिकाणी आहे 3, इथे आहे 3. सो 3 3 काय होईल, 9 होईल. कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब डॉट मायनसला आपण इकडे घेऊया, कोसेक स्क्वेअर लॉग एक्स स्क्वेअर डॉट. आता या ठिकाणी फक्त एक्स स्क्वेअर आहे, याला पण तुम्ही पुढे घेतलं तरी पण चालेल किंवा मागे ठेवलं तरी पण चालेल, किंवा अजून एक करू शकता, या ठिकाणी 2x जातील निघून आणि फक्त सिंगल एक्स राहील, कारण खाली काय होतं, एक्स क्यूब होतं. सो आपला आन्सर काय आलेला आहे, 9 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब मल्टिप्लाय बाय कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स. सो हे आलेलं आहे तुमचं आन्सर. अजून तुम्ही काय करू शकता, मगाशी ज्याप्रमाणे आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये केलं त्याप्रमाणे तुम्ही या दोन्ही टर्म्सला हवं तर रिअरेंज करू शकता, नाही केलं तरी पण चालू शकता, नो प्रॉब्लेम. हे आहे तुमचं आन्सर. ओके, सो आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. याला कलर करू का, करून टाकायचं. ओके, छान दिसेल, जरा उठून दिसेल, उठून. सो होप सो तुम्ही हे लिहिलं असेल, स्क्रीनशॉट हवा तर काढून घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. कलर कौन सा लेंगे, सारे कलर यूज करके हो गए. हा घेऊया, चला घेतला स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे 5⁻³ x+3. आता यासारख्या क्वेश्चन्समध्ये काय करायचं आहे, तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितलेला होता. हे काय आहे, a⁻x टर्ममध्ये आहे. सो a⁻x चा फॉर्म्युला काय होतो, 1 डिवायडेड बाय a⁻x log a. सो तो फॉर्म्युला बिंदास तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे, आणि पहिला ब्रॅकेट जे आहे तर ते आहे असं येईल. नेक्स्ट ब्रॅकेटपासून तुम्हाला या ठिकाणी
हे म्हणजेच काय येणार आहे, पहिला ब्रॅकेट आहे, कारण हे आहे असं येणार आहे. नेक्स्ट ब्रॅकेटला तुम्हाला लॉग वापरायचा आहे, त्याच्या नेक्स्ट ब्रॅकेटला तुम्हाला ए घ्यायचा आहे. आता लॉग ए म्हणजेच काय, या ठिकाणी जे पण एची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 5 ॲज अ एच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. कसं करायचं आहे, लेट अस चेक. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. जास्त ठिकाणी नाही वापरत आपण याला, पण काही क्वेश्चन्समध्ये आपल्याला हेच वापरावं लागतं. जरी तुम्हाला हा फॉर्म्युला येत नसेल तरीही तुम्ही करू शकता, बट बेसिकली इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, कारण मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रोसेस थोडीशी लांबवावी लागेल. प्लस तुम्हाला लॉग कुठे घ्यायचं हे माहिती असलं पाहिजे. त्यापेक्षा बेस्ट आहे आयता फॉर्म्युला आहे त्याच्यानेच सॉल्व्ह करा. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो फॉर्म आहे तो कसा आहे, ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. सो आपण ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. 5 sin cube x plus 3 by dx. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या फॉर्म्युलानुसार आपल्याला पहिलं जे टर्म आहे ते आहे असं लिहायचं आहे. सो पहिला टर्म आपण आहे असं लिहूया. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, लॉग आणि या ठिकाणी ए ची जी व्हॅल्यू आहे ती घ्यायची आहे. सो लॉग मल्टिप्लाय बाय लॉग. ए ची व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी 5 आहे. या ठिकाणी लॉग 5 ॲज अ कॉन्स्टंट म्हणून काम करणार आहे, त्याला आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. ओके, सो लॉग 5 काय आहे, या ठिकाणी हवं तर लिहा, या ठिकाणी ॲज अ कॉन्स्टंट म्हणून काम करणार आहे. नेक्स्ट आहे याच्यानंतर आता आपल्याला हा जो वरचा ब्रॅकेट आहे म्हणजे साइन एक्स प्लस 3 साइन क्यूब एक्स प्लस 3 याचं आता आपल्याला इथे डिफरन्सिएशन करायचं आहे, कारण हे तर पूर्ण या फॉर्म्युलानुसार झालेलं आहे. आता आपल्याला जो वरचा ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. साइन क्यूब एक्स प्लस 3. सो आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा साइन क्यूब एक्सचं डिफरन्सिएशन, मग साइन एक्सचं डिफरन्सिएशन आणि मग 3चं डिफरन्सिएशन. ओके, सो 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 डॉट लॉग 5 हे कॉन्स्टंट आहे असं खाली येणार आहे. आधी आपण साइन क्यूबचं डिफरन्सिएशन लिहूया. दॅट विल बी 3 साइन स्क्वेअर एक्स. मग साइन एक्सचं डिफरन्सिएशन, साइन एक्स काय होतं, कॉस एक्स. मग 3चं डिफरन्सिएशन काय येईल, 0. सो मी ते नाही लिहिते इथे. ओके, आता तुम्ही फर्दर जर पाहिलं तर ह्याला आपण काही सिम्प्लिफाय नाही करू शकत आहे. डिफरन्सिएशन सगळ्याचं करून झालंय, म्हणजे हेच तुमचं आहे फायनल आन्सर. पण हां, तुम्हाला जर ह्याला अजून थोडंसं चांगल्या पद्धतीमध्ये लिहायचं असेल ऑर्डरमध्ये, तर तुम्ही ते पण करू शकता. ऑर्डरमध्ये शक्यतो आपण जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते आधी लिहितो. सो या ठिकाणी 3 साइन स्क्वेअर एक्स, हां असं करायचं नाही. या 5 आणि या 3ला मल्टिप्लाय केलं असं करत नाही आपण, कारण हे दोन्ही वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ओके, मगाशीच्या टर्ममध्ये ते कसं होतं, एकत्र होतं म्हणजे ट्रिकोचे होते. सो दॅट्स वाय आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकलो 3 मल्टिप्लाय बाय 3, बट या ठिकाणी आपण 3 मल्टिप्लाय बाय 5 करू शकत नाही. ओके, हां इथे झालं. त्याच्यानंतर आहे 5 साइन 3 एक्स प्लस 3, मग एक्सपोनेन्शियल फॉर्म घ्यायचा आणि मग लॉगचा फॉर्म घ्यायचा. ओके, सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. वरचं लिहून सोडलं तरी पण चालेल, खालचं लिहिलं तरी पण चालेल. ओके, सो दोन्ही पण आन्सर्स राईट आहेत. इन दिस वे 6th क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. एवढंसं तर होता क्वेश्चन, असं वाटलं असेल खूप मोठा आहे, तर असं काही नाहीये. होप्सो की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. तुम्हाला ही PDF हवी असेल तर सांगा, मी टेलिग्रामवरती अवेलेबल करून देईन. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज क्वेश्चन नंबर, कुठला चालला होता आपला, 7th ना. येस, 7th. क्वेश्चन 7 आहे दॅट इज कोसेक इन ब्रॅकेट अंडर रूट कॉस एक्स. ओके, सिमिलरली या ठिकाणी पण तुम्हाला आधी कोसेकचं डिफरन्सिएशन करायचं आहे, मग अंडररूटचं डिफरन्सिएशन, मग कॉसचं डिफरन्सिएशन, मग एक्सचं डिफरन्सिएशन. सो लेट्स डू. तुम्हाला इथे लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू डी कॉस नाही, सॉरी, कोसेक अंडर रूट कॉस एक्स ब्रॅकेट dy बाय dx. सगळ्याचं आपण एकत्र लिहून घेऊया का, सॉरी, स्टेप बाय स्टेप करूया. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कोसेकचं तुम्हाला घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, डिफरन्सिएशन. कोसेक म्हणजेच काय, तुम्ही सेकचं डिफरन्सिएशन घेऊ शकता, दॅट इज मायनस कोसेक एक्स. आता या ठिकाणी एक्स काय आहे, पूर्ण आपला जो ब्रॅकेट आहे हा आतमधला, याला पूर्णला आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. कॉस एक्स मल्टिप्लाय बाय आपण काय घेतो, कॉट अंडर रूट कॉस एक्स. अरे हां, सो हे झालं या पूर्ण टर्मचं डिफरन्सिएशन कम्प्लीट. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, अंडर रूट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण डिफरन्सिएशन घेणार आहोत अंडर रूट कॉस एक्सचं dy बाय dx. मग आपण डिफरन्सिएशन घेणार आहोत कॉस एक्सचं. ओके, सो या ठिकाणी आपल्या डिफरन्सिएशनची व्हॅल्यू कम्प्लीट होईल. नंतर तुम्ही हवा तर एक्सला घेऊ शकता, बट काही गरज नाही आहे. तो या ठिकाणी ॲज अ अँगल म्हणून काम करतोय, सो तुम्ही नाही घेतला तरी पण म्हणजे नाहीच घ्यायला पाहिजे. ओके, सो आता या ठिकाणी हे टर्म जे आहे तर ते आहे असं कॉपी पेस्ट होणार आहे शेवटपर्यंत. नेक्स्ट पेज. हां,
नेक्स्ट पेज सॉरी नेक्स्ट स्टेप्सपर्यंत ह्या ज्या टर्म्स आहेत त्या अशाच कॉपी पेस्ट होतील पहिली टर्म. आता आपण याचं डिफरन्शिएशन इथेच करून बघूया. अंडर रूट कॉस एक्स आहे, अंडर रूटचं काय होईल या ठिकाणी हाफ होईल, सो हाफ, त्याच्यानंतर एक्स रेस टू हाफ राहील, म्हणजेच या ठिकाणी आपण याला खाली घेऊ शकतो. तुम्ही जर हे पाहिलं असेल काही तुम्ही जर पहिले फॉर्म्युलेस पाहिले असतील तर जेव्हा आपण अंडर रूट एक्स घेतो तर याला जेव्हा आपण डिफरन्शिएट करणार तर 1/2 रूट एक्स असं याचं डिफरन्शिएशन होतं. तर तोच फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, किंवा तुम्हाला जर फॉर्म्युला नाही आठवला तर मग तुम्ही टिपिकल डिफरन्शिएशन करू शकता. म्हणजे काय की आधी याची पॉवर हाफ घ्यायची, मग त्या हाफला पुढे घ्यायचं, मग कॉस येणार, कॉस रेस टू मायनस हाफ येणार, मग त्या मायनस हाफला खाली अंडर रूटमध्ये टाकायचं. हे पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला फॉर्म्युला नसेल आठवत तर. पण जर फॉर्म्युला बाय हार्ट असेल मग तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी कॉस एक्स आहे असं लिहू शकता. कोणता फॉर्म्युला बघायचा आहे? अंडर रूट एक्स इज इक्वल टू 1/2 अंडर रूट एक्स वाला. ओके ओके. आता या ठिकाणी तुम्हाला कॉस एक्सचं डिफरन्शिएशन करायचं आहे. कॉस एक्सचं डिफरन्शिएशन काय होतं? कॉस आहे त्याच्यामुळे मायनस साइन एक्स. ओके, आलं तुमचं आन्सर. सो इथे आपण डायरेक्ट लिहूया मायनस कोसेक अंडर रूट कॉस एक्स डॉट कॉट अंडर रूट कॉस एक्स. येस, झालं. तुम्ही अजून याला काय करू शकता? हे जे दोन टर्म्स आहेत शेवटचे, या दोन टर्म्सला एकाच ठिकाणी आणू शकता. म्हणजे काय, इथे वरती आहे मायनस, आता इकडे पण मायनस आहे, इकडे पण मायनस आहे, सो मायनस मायनसचा काय होऊन जाईल प्लस. मग तुम्हाला लिहायची काही गरज नाहीये. सो या ठिकाणी कोसेक कॉस एक्स डॉट कॉट अंडर रूट कॉस एक्स. आता या ठिकाणी सगळ्यात छोटा टर्म होता मायनस साइन एक्स, सो मायनस तर नाही घ्यायचं आपल्याला, साइन एक्सला आपण पुढे आणूया. नाही पुढे आणलं, विसरला तर काही प्रॉब्लेम नाहीये. अंडर रूट काय घ्यायचं? अंडर रूट 2 कॉस एक्स. झालं तुमचं आन्सर. आलं. जे शेवटी तुम्हाला एकदा रिअरेंज करून टाकायचं आहे, हे रिअरेंज करून टाकलेलं आन्सर आहे आपलं. झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. स्क्रीनशॉट घेतला? गुड. क्वेश्चन नंबर 8 आहे लॉग, काय बदलूया आपण, दिसतोय ना हा कलर? हां ठीक आहे, लाईट ब्राईट आहे. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा लॉग बाहेर आहे, लॉगचं डिफरन्शिएशन, मग आतमध्ये गेल्यानंतर कॉस आहे, मग एक्स क्यूब आहे, मग 5 आहे, मग ब्रॅकेट कम्प्लीट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेणार आहोत लॉगचं डिफरन्शिएशन घेतल्यानंतर कॉसचं डिफरन्शिएशन, मग एक्स क्यूबचं आणि मग 5चं. ओके ठीक आहे, चलो सॉल्व करते. लिहायचं आहे ॲज युजल, डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स, dy/dx इज इक्वल टू डी इन ब्रॅकेटमध्ये लॉग, अरे हे काय झालं, लॉग कॉस एक्स क्यूब मायनस 5 डिवायडेड बाय dx. लॉगचं डिफरन्शिएशन काय होतं? 1/x. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आहे? कॉस आहे, एक्स क्यूब मायनस 5 आहे, ब्रॅकेट कम्प्लिटेड, मल्टिप्लाय बाय ते सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉसचं डिफरन्शिएशन करणार आहोत. सो डी कॉस एक्स क्यूब मायनस 5 बाय dx. वाय कुठून आलं? हां. नेक्स्ट आपण डिफरन्शिएशन करणार आहोत एक्स क्यूबचं. एक्स क्यूब मायनस 5 एकत्रच लिहिलं तरी पण चालेल, कारण तसे -5, बरं जाऊ दे करूनच टाकूया. तसे -5चं डिफरन्शिएशन काय होणार आहे? 0च होणार आहे. जाऊ दे, एक स्टेप इन कामाची वाढेल, विषयात काय गरज नाहीये. जेवढ्या स्टेप्स पटकन संपवता येतील, पटकन म्हणजे एका स्टेपमध्ये पण नाही संपवायचं आहे, पण जेवढा तुमचा वेळ तुम्हाला वाचवता येईल तेवढा वाचवू शकता. कॉसचं डिफरन्शिएशन काय होईल या ठिकाणी? मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5, 3 जे आहे तर ते पुढे येईल इथे, 3x⁻². अजून तुम्हाला या ठिकाणी हवं असेल तर तुम्ही x⁻², नको काय गरज नाही, राहू दे. हे आपण nth ऑर्डरमध्ये करतो. x⁻²चं पण त्या ठिकाणी डिफरन्शिएशन करावं लागतं, कारण x⁻² पण काय आहे? एक प्रकारचं फंक्शन आहे. ओके, आता काय करायची गरज नाहीये, आता तुम्ही असं सोडलं तरी पण चालेल. आता इथे काय होऊ शकतं? हे जे आहेत दोन टर्म्स त्यांना आपण इकडे 1शी मल्टिप्लाय करूया, म्हणजे ते इकडे येतील. साइन एक्स क्यूब मायनस 5 3x² डिवायडेड बाय कॉस एक्स क्यूब मायनस 5. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर वरती आहे साइन, खाली आहे कॉस. टॅन करून टाकूया का आपण? एक्झॅक्टली टॅन करू शकतो. याला जरा बाजूला ठेवा, या ब्रॅकेटच्या मध्ये नका आणू, कारण मग येस आपल्याला प्रॉपरली करता नाही येणार. वरती अँगल आणि खाली अँगल जेव्हा सेम असेल तेव्हाच आपण याचा टॅन करू शकतो. ओके, सो इथे आपण मायनस टॅन करायला लागेल, कारण मायनस साइन आहे. आणि आता येईल 3x². हवा असेल तर 3x² ला पुढे आणू शकता, मायनसचं साइन
सॉरी फोन आला होता त्याच्यामुळे डिस्टर्ब झाला असेल. सो 3x² टॅन त्याच्यानंतर काय करायचं होतं, येस x³ - 5. सो हे आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. जस्ट आपण इथे रिअरेंज केलेलं आहे. रिअरेंज आपण का करतो तर बेसिकली आन्सर प्रॉपर दिसतं त्याच्यामुळे हे टर्म्स असे वेगवेगळे नाही वाटत. सो येस त्याच आपण रिअरेंज करतो. नेक्स्ट क्वेश्चन किती होता हा, तो होता येस 8th क्वेश्चन होता. सो नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन. 9th क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट घेतला का? ओके, लेट अस सी 9th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 आहे e⁻³ sin² x -2 cos² x. e⁻³ sin² x -2 cos² x. ओके. सो अगेन या ठिकाणी सिमिलरली तुम्हाला आधी ई एक्सपोनेन्शियल आहे त्याच्यामुळे ते सगळ्यात पहिल्यांदा हे जे ई एक्सपोनेन्शियल आहे ते सगळ्यात पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला ई एक्सपोनेन्शियल आहे असं ठेवायचं आहे. मग तुम्हाला ब्रॅकेट घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला पूर्ण ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे आणि मग तुम्हाला याचं सेपरेट डिफरन्सिएशन करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट e³ नाही e⁻³ cos² x डिवायडेड बाय dx. ओके. सो आता सगळ्यात पहिल्यांदा तर ई एक्सपोनेन्शियलच राहतं, ई एक्सपोनेन्शियल टू एक्सच राहतं. सो दॅट्स वाय आपण या ठिकाणी सेमच टर्म कॉपी पेस्ट करणार आहोत. अगेन जितक्या वेळा मी लिहिते तितक्या वेळा तुम्हाला लिहायचं आहे बरं का. येस. सो नेक्स्ट आता आपल्याला हा जो आतमधला टर्म आहे याला आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो 3 आहे हा ॲज अ कॉन्स्टंट म्हणून काम करेल. सो तुम्हाला तो 3 ॲज अ कॉन्स्टंट म्हणून तुम्ही इथे बाहेर घेऊ शकता, dy किंवा dx. या ठिकाणी 3 ला आधीच बाहेर घ्या आणि मग तुम्ही याला डिफरन्शिएट करा. सो 3 ला आपण इथे बाहेर आधीच घेऊन टाकूया आणि मग आपण sin2x ला आधी डिफरन्शिएट करणार आहोत आणि मग आपण 2 cos² x ला डिफरन्शिएट करणार आहोत. सो अगेन ही टर्म तुम्हाला आहे अशी कॉपी पेस्ट करायची आहे, तुम्हाला लिहायची आहे, मी नाही लिहिते. 3 तुम्हाला इथे घ्यायचं आहे, d/dx आपण नाही घेत कारण आपण डिफरन्शिएट करतोय. सो फक्त 3 ला तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. sin² x ला कशा पद्धतीने डिफरन्शिएशन करता येईल, x⁻n चा फॉर्म वापरायचा आहे. x⁻n म्हणजेच काय, nx n-1. सो 2 sin n-1 या ठिकाणी काय होणार आहे, n-1 1च राहणार आहे. सो इथे फक्त आपण sin x आहे असं कॉपी करूया. नेक्स्ट आता तुम्हाला या ठिकाणी साईनचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. स्क्वेअरचं घेऊन झालं, तुम्हाला हवं तुम्ही सेपरेट असं पण लिहून घ्या. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर dy/dxच्या फॉर्ममध्ये तुम्ही आधी लिहून घ्या आणि मग तुम्ही करू शकता सॉल्व. सो स्क्वेअरचं तुम्ही इथे करून झालं. आता तुम्हाला sin xचं डिफरन्शिएशन करायचं आहे. sin xचं डिफरन्शिएशन काय होतं, cos x. सो इथे तुम्हाला लिहायचं आहे cos x. हे झालं पहिलं टर्म. आता मायनस आहे. सो मायनस आहे ते तुम्हाला मध्ये मायनस लिहायचं आहे. सो मायनस. आता तुम्ही या ठिकाणी एकतर असं करू शकता dy/dx आणि मग डिफरन्शिएशन करा किंवा डायरेक्ट केलं तरी पण चालेल. मी डायरेक्ट करते. ओके. सो 2 अगेन या ठिकाणी ॲज अ कॉन्स्टंट म्हणून काम करेल. मल्टिप्लाय बाय हा 2 खाली येईल, मल्टिप्लाय बाय cos x येईल. आता तुम्हाला cos xचं डिफरन्शिएशन करायचे कारण आपण cos² x केलेलं आहे. हा x खाली आहे बरं का. हां, आता तुम्हाला या ठिकाणी cos xचं डिफरन्शिएशन करायचं आहे. cos xचं डिफरन्शिएशन काय होतं, मायनस sin x. ओके. सो लेट अस सॉल्व. आता या दोघांचं सिम्पली तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथे काय येईल, 6 येईल. sin x आहे असं, cos x पण आहे असं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मधल्या स्टेप्स पण लिहू शकता. फॉर एक्झाम्पल याला डिफरन्शिएशन सेपरेट केलं, याचं डिफरन्शिएशन सेपरेट केलं वगैरे लिहू शकता. ओके. नेक्स्ट आहे तुम्हाला मध्ये मायनस साईन द्यायचं आहे. 2 2 4 4 येईल या ठिकाणी. cos x आहे असं, मायनस मायनस प्लस होणार आहे या ठिकाणी आणि इथे येणार आहे sin x. ओके. सो आता अजून याच्यामध्ये काही कॉमन येऊ शकतं का, तर येऊ शकतं. दॅट इज sin x cos x याचं आपण डायरेक्टली ॲडिशन करू शकतो कारण कॉमन टर्म्स आहेत. सो तुम्हाला अगेन इथे पण सेम हे एक्सपोनेन्शियल जे पण आहे ते सेम खाली उतरवायचं आहे. नेक्स्ट परत एकदा या ठिकाणी सेम खाली लिहायचं आहे. इथे काय होईल, 10 येणार आहे. आपण डायरेक्ट ॲडिशन करतोय sin x cos x. ओके. तुम्हाला हे खाली टर्म लिहायचं आहे हा एक्सपोनेन्शियलवाला शेवटपर्यंत. नेक्स्ट तुम्हाला मी सगळ्यात आधी एक फॉर्म्युला सांगितलेला होता, 2 sin θ cos θ. सो सेम त्या टर्ममध्ये हे आहे, फक्त या ठिकाणी 2 नाहीये, 10 आहे. मग याला आता आपण 2 मध्ये करूया. आपल्याला कसा फॉर्ममध्ये पाहिजे, 2 sin θ cos θच्या फॉर्ममध्ये पाहिजे. आता इथे 2 नाहीये, मग तुम्हाला जर 2 पाहिजे असेल तुम्ही 5 × 2 करू शकता. सो इथून जर तुम्ही 5 ला कॉमन काढला तर आतमध्ये आरामात 2 राहील. ओके. 5 ला कॉमन काढलं म्हणजे 5 ला बाहेर काढलं तर. सो या ठिकाणी अगेन हे एक्सपोनेन्शियलवाला आहे असं कॉमन तुम्हाला घ्यायचं आहे खाली. मल्टिप्लाय बाय 5 ला आपण बाहेर काढूया आणि आतमध्ये लिहूया 2 sin x cos x. 2 sin x cos x चा फॉर्म्युला काय होतो, 2 sin x किंवा 2 sin θ.
टू साइन थिटा. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, फक्त टू साइन एक्स. हे जे 5 आहे ते तुम्हाला इथे वापरायचं आहे. एक मिनिट, टू साइन एक्स नाही, साइन टू एक्स. सॉरी सॉरी सॉरी, मग अशी पण मी या ठिकाणी कुठेतरी टू साइन एक्स सांगितलं का? इसे कैसे हो गया? हा, इथे साइन टू एक्स असता का, हे साइन टू एक्स असतं. ओके, इथे तर लिहायची गरज नव्हती. या ठिकाणी साइन टू एक्स असतं. हा, साइन टू एक्स इज इक्वल टू साइन थिटा कॉस थिटा. ओके, सो त्याच्यामुळे तुमचा हा जो फॉर्म्युला येणार आहे तर तो असा असणार आहे, साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन टू एक्स. हे प्लीज कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कमेंट करा, मी त्याला पिन करून ठेवेन किंवा मीच कमेंट करून पिन करून ठेवेन. या ठिकाणी मी चुकून टू साइन थिटा वापरलं, बट ऍक्च्युली ते साइन टू थिटा असतं. ओके, सॉरी 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 सॉरी. आता या ठिकाणी सिम्पली याला तुम्हाला पुढे काहीच करायची गरज नाही, फक्त साइन टू थिटा आहे डिवायडेड बाय टू केलं की तुम्हाला या ठिकाणी थिटाला डिवायडेड बाय टू कराल आणि मग इथे पण थिटा डिवायडेड बाय टू, टू कॅन्सल होणार आहे या ठिकाणी आणि फक्त साइन थिटा राहील. ओके, थिटा डिवायडेड बाय टू कॅन्सल होईल या ठिकाणी आणि फक्त साइन थिटा राहील. ओके, बाकी सेमच करायचं आहे, फक्त टू साइन थिटा नसून ते साइन टू थिटा आहे. ओके, हे एक सॉरी मिस्टेक झाली माझ्याकडून, बट नोट डाऊन करून ठेवा प्लीज. ओके, टू साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन टू थिटा. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, 5 मल्टिप्लाय बाय साइन टू एक्स. थिटा नाही लिहायचं, ते 2x लिहायचं. आणि हे जे आपलं एक्सपोनेन्शियल वाला आहे फॉर्ममध्ये ते आहे असं, दॅट इज e⁻³ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, हा हे आलं तुमचं आन्सर. तुम्हाला हवं असेल तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता. हे टर्म आहे असं पुढे घ्या किंवा हा फक्त 5 पुढे घ्या, तुम्ही असं पण करू शकता किंवा आहे असं ठेवलं तरी पण चालेल. इफ यू वॉन्ट तुम्ही हा पूर्ण टर्म पुढे घ्या, हा पूर्ण टर्म मागे घ्या किंवा फक्त 5 पुढे घ्या, बाकीच्याला मागे ठेवा. वॉटेवर तुम्ही हवं ते करू शकता. पण शक्यतो पूर्णच्या पूर्ण टर्म उचलण्याचा प्रयत्न करा, मध्ये मधून फोडू नका. सो हा पूर्ण टर्म पुढे घ्या आणि हा पूर्ण टर्म मागे घ्या. ओके, झालं. तर अशा पद्धतीने हे इथे आन्सर तयार होईल क्वेश्चन नंबर 9चं. एकूण आपल्याकडे किती क्वेश्चन्स आहेत, 18 क्वेश्चन्स आहेत साधारणतः. सो क्वेश्चन नंबर 9 पर्यंत आपण हाफ या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. नेक्स्ट आता आपण सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रॉम 10 to 18 क्वेश्चन्स. ओके, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. फक्त ही मिस्टेक अजून पण मे बी कोणी व्हिडिओ स्किप केला असेल तर ही मिस्टेक झाली होती या ठिकाणी, ती मात्र नक्की चेक करून घ्या. इथे टू साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन टू थिटा येते, मी चुकून टू साइन थिटा लिहिलं होतं. सो ते तुम्ही या ठिकाणी प्लीज नोट डाऊन करून घ्या. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.